वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत तिसरा गुरुवार स्पेशल थाळी. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी कोणता पदार्थ बनवायचा हे आपल्या समोर वेगवेगळे आव्हानच आहे. तर ह्या थाळीमधून आपल्याला एक वेगळी आयडिया येत जाते. तर चला पाहूया कसे बनवायचे ते. प्रथम आपण छोले भटुरेसाठी भटुरेचं पीठ मळून घेणार आहोत. 4 वाटी मैदा घेतलेला आहे व ज्या वाटीने मैदा मोजला आहे त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे व यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आहे व त्याचबरोबर 1 पळी तेल टाकायचं आहे कच्चं. हे पीठ झटपट तयार होण्यासाठी मी सोडा किंवा बेकिंग पावडर वापरणार नाही, तर यामध्ये 1 इनोचं पाकिट टाकणार आहे. तर यामध्ये दह्यामध्ये हे इनोचं पाकिट टाकायचं आहे. पहा, एकदम फसफसणारे दही तयार झालेले आहे. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णतः मैदा मिक्स झाल्यानंतरच थोडे थोडे पाणी टाकून हे भटुरेचे पीठ तयार करायचं आहे. आणि हे सर्वात प्रथम हे पीठ मळून ठेवायचं आहे. आता हे पीठ मळून ठेवल्यानंतर जे आपण छोले 4 ते 5 तास भिजवून ठेवलेले आहे ते घेणार आहोत. त्यासाठी 1 डाळिंब घ्यायचे आहे सोललेले, छान धुवून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे व 2 कांदे उभे चिरलेले तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे व त्याची छान मस्तपैकी प्युरी बनवायची आहे. त्यामध्ये 2 मिरच्याही मोडून टाकलेल्या आहेत. फ्रेंड्स, हे छोले आता आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. एका कुकरमध्ये 2 ते 3 पळी तेल टाकणार आहोत आणि आपण यामध्ये प्रथम खडा मसाला टाकणार आहोत. त्यामध्ये मी धणे घेतलेले आहेत, ते मोठेच घेतलेले आहेत. जिरं, तमालपत्री, वेलची, लवंग, दालचिनीचा 1 तुकडा हे सगळे टाकून छान फोडणी करायची आहे. हिंगही छोटा चमचा टाकायचा आहे आणि कांद्याचा आणि डाळिंबाचा मसाला करून घेतलेला आहे तोही छान यामध्ये टाकायचा आहे व मस्त अशी फोडणी करून घ्यायची आहे. छोले यामुळे खूप छान होतात आणि या पद्धतीने केले तर खूप जास्त वेळही लागत नाही. तर हा मसाला आपण छानपैकी लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत. याचा वासही खूप छान येत आहे. छान मसाला भाजल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचा आहे व चवीनुसार तिखट टाकायचं आहे व तेही तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये छोले मसाला 1-1.5 चमचा टाकायचा आहे व चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1.5 वाटी इतके छोले मी 5 ते 6 तास आधीच भिजत घातले होते. तेही आता या मसाल्यामध्ये टाकायचे आहे. हे शिजवून घेतलेले नाहीत, हे यामध्येच आपण मसाल्यामध्ये छानपैकी शिजवून घेणार आहोत. असे केल्यामुळे मसाला पूर्णपणे आतपर्यंत जातो व छोले खूप छान होतात. थोडीशी कोथिंबीरही यामध्ये टाकायची आहे व थोडंसं पाणी टाकून याला 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत. जर थोडेसे कच्चे वाटत असतील तर एखादी शिट्टी आणखीन जास्त दिली तरी चालू शकते. आता कुकर तर होत आहे तोपर्यंत आपण कोथिंबीरीची वडी तयार करण्यासाठी छानपैकी कोथिंबीर नीट करून धुवून ती चिरून घेणार आहोत. आणि ही कोथिंबीर चिरल्यानंतर प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानपैकी त्याची अगदी थोडंसं पाणी घालून
प्युरी करून घेणार आहोत। या पद्धतीने जर वडी करून पाहिली तर खूप छान होते। वडीची तयारी थोडी करून झालेली आहे। आता 1.5 वाटी तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून थोडंसं भिजत ठेवायचं आहे व कांदा, एक मिरची आणि खडा मसाला टाकून ही फोडणी करून घ्यायची आहे। थोडंसं आलं लसूणही टाकायचं आहे। जास्त काही मसाला या राईसमध्ये टाकायचा नाही। अगदी छान पुलाव तयार होतो। यामध्ये तुम्ही फक्त वाटाणे जरी टाकले तरी छान पुलाव तयार होतो। आता हा लालसर झाल्यानंतर कांदा यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे। यावेळी मसाला टाकल्यामुळे खूप छान वास येतो। चवीनुसार मीठ टाकायचं आहे व जेवढं तांदूळ घेतलेला आहे त्याच्या 1.5 पट पाणी टाकून हा भात छानपैकी शिजवून घ्यायचा आहे। हे तांदूळ प्रथम टाकायचं आहे व पाणी नंतर टाकायचं आहे। आता यामध्ये याच्या तांदळाच्या 1.5 पट पाणी टाकून छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, आपला राईस तर अतिशय मस्त होणार आहे। तुम्हाला हे तयार झाल्यानंतर दिसेल की एकदम मोकळा आणि रेस्टॉरंट स्टाईलमध्ये दिसत आहे। ज्या प्रकारे रेस्टॉरंटमध्ये थाळी दिसते त्या पद्धतीने हा राईस दिसणार आहे। तर याला छान उकळी आलेली आहे, तर गॅस मंद करून त्याच्यावर झाकण झाकून छानपैकी मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे। राईस तर शिजत आहे, तर फ्रेंड्स आता आपण छोलेसाठी फोडणी करून घेऊया। तर प्रथम आपण एकीकडे चहापत्तीसाठी पाणी उकळून घेणार आहोत, यामुळे कलर छान येतो। तर 2 चमचे तेल टाकून 1 कांदा यामध्ये छानपैकी फ्राय करून घेणार आहोत। कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। ज्या वेळेला आपण कुकरमध्ये फोडणी केली आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आपण टाकली नाही, ती यामध्ये टाकायची आहे व त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते। आणि आता यामध्ये जे आपण शिजवून घेतलेले छोले आहेत ते टाकायचे आहेत। तिखट आपण कुकरमध्येच शिजवून घेताना टाकलेलं आहे, त्यामुळे तिखट टाकण्याची आवश्यकता नाही। जर कमी तिखट झाले असेल आणि हवे असेल तर तुम्ही या वेळेला टाकू शकता। आता यामध्ये छोटा चमचा सोडा टाकणार आहोत व जे आपण चहाची पत्ती शिजवून घेतलेले आहे ते पाणी यामध्ये गाळून टाकणार आहोत। पहा, अगदी छान फसफसत आहे। अशा केल्यामुळे याची टेस्टही छान येते आणि कलरही छान येतं। आता यावर थोडासा छोले मसाला टाकून व अगदी चवीला मीठ पाहून मीठ टाकायचं आहे व आणखीन एकदा ह्याला 1-2 उकळी काढून घ्यायची आहे। आता या छोलेला आपण तुपाची फोडणी देणार आहे। फोडणीमध्ये टाकण्यासाठी आल्याचे तुकडे बारीक अगदी करून यात 1 चमचा तुपामध्ये टाकायचे आहे व अगदी छान असा तडका आपण छोलेला करणार आहोत। अशा प्रकारे जर आपण छोलेला तडका दिला तर अतिशय उत्तम असे चव येते आणि तुपाचा वासही यामध्ये खूप छान लागतो। तर अशा प्रकारे हे छोले आपले तयार झालेले आहे। छानपैकी कोथिंबीर टाकून साईडला ठेवायचे आहे। आता आपण बासुंदी बनवणार आहोत। ही आपण रबडी बासुंदी बनवणार आहोत। 2-3 वेळा उकळून ठेवलेले शिल्लक असलेले आपल्या घरातील दूध घ्यायचे आहे। यामध्ये चवीनुसार साखर टाकून हे दूध छानपैकी उकळून घ्यायचे आहे। रबडी बासुंदीसाठी दूध उकळत ठेवायचे आहे व दुसरीकडे कुकरमध्ये अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ टाकून यामध्येच आपण मीठ, हळद आणि जिरं, हिंगही यामध्येच टाकणार आहोत व त्याचबरोबर 1 मिरची, थोडंसं आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठही टाकायचं आहे व कच्चं तेल यामध्ये टाकायचं आहे व याला 3 शिट्ट्या देऊन ही डाळ अशीच
तयार करायची आहे. कोथिंबीर ही आपण यामध्येच टाकणार आहोत, म्हणजे परत आपल्याला याकडे पाहायला लागणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे ही वरणाची आपली तयारी झालेली आहे. अतिशय छान फोडणीसारखे वरण तयार होते. अवश्य या पद्धतीने वरण करून पहा. इकडे आपला राईस खूप छानपैकी तयार झालेला आहे. पहा, अगदी मोकळा व एकदम टेस्टी असा राईस झटपट तयार झालेला आहे. आता एकीकडे आपण वडीसाठी तयारी करणार आहोत. यामध्ये आपण बेसन घ्यायचं आहे, मिरची वाटून घेतलेली, खरडा टाकला तरी छान लागतो, आलं लसूण पेस्ट व थोडीशी कसुरी मेथी यामध्ये टाकायची आहे. हळद, जिरं व ओवा यामध्ये टाकायचं आहे. आता हे मिश्रण मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे व जे काही मसाले आपण टाकलेले आहेत ते छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये थोडासा चाट मसालाही टाकायचा आहे. आणि आता हे आपण करून घेतलेले कोथिंबीरीची प्युरी यामध्ये टाकणार आहोत व जितके पीठ यामध्ये बसेल इतके यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. या अशा प्रकारे जर वडी केली तर वड्या भरपूर होतात व टेस्टीही होतात. यामध्ये आपण थोडासा मैदाही टाकणार आहोत. जर मैदा टाकला तर आणखीन जास्त क्रिस्पी होते व टेस्टही खूप छान येते. साधारणपणे यामध्ये 1 वाटी इतका मैदा मी टाकलेला आहे. जर तुम्हाला पूर्ण बेसनचीच जर वडी बनवायची असेल तरी तुम्ही फक्त बेसन वापरून ही वडी बनवू शकता. आता याचा छानपैकी गोळा बनवून होईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि लास्टला थोडंसं तेल टाकून याचा छानपैकी गोळा तयार करायचा आहे. वडीचे पीठ मळताना हे पटकन मळले जात नाही. थोडंसं चिकटच असते ह्याचे बॅटर, पण ह्याची चव फार छान येते. अशा प्रकारे हे पीठ छानपैकी मळून घ्यायचे आहे व त्याला योग्य असा आकार देऊन उकडून घ्यायचे आहेत. हे मी उभट असे आकार देऊन त्याला चाळणीमध्ये उकडून घेणार आहे. प्रथम चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे व हे वडीसाठीचे पीठ त्याच्यामधून छान उकडून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे वडीसाठीची तयारी आपली झालेली आहे. इकडे आपली बासुंदी छानपैकी उकळलेली आहे. आता छान रबडी बासुंदी तयार झालेली आहे. यामध्ये वेलची पूड टाकून एकदा उकळी काढून बाजूला ठेवून द्यायची आहे. इतके पदार्थ करून झाल्यानंतर आता शेवटचा पदार्थ म्हणजे भटुरे. भटुरेचं पीठ तर अतिशय छान तयार झालेले आहे. पहा, इतके सॉफ्ट असे पीठ तयार करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण हव्या त्या साईजमध्ये भटुरे बनवून घेणार आहोत. प्रथम कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे व छानपैकी भटुरे लाटून घ्यायचे आहेत व कढईमध्ये तळून घ्यायचे आहेत. तेल छानपैकी कढलेले आहे तर आता भटुरा टाकायचा आहे. तो पूर्ण फुगायच्या आतच तो पलटायचा आहे. असे केल्यामुळे आपला भटुरा छानपैकी फुलतो. पहा किती छान दिसत आहे. अशा प्रकारे बाकीचेही भटुरे तयार करून घ्यायचे आहे. तर आजची ही आपली पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे. हे भटुरे अतिशय उत्तम लागतात आणि त्याचबरोबर छोले भटुरीची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. जर त्या पद्धतीने जर छोले भटुरे करायचे असेल तर तीही दिल्ली स्टाईल छोले भटुरेची रेसिपी आपली तयार आहे. तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे पहा, आता ही वडी छानपैकी उकडून झालेली आहे. तर आता याचे आपण उभे असे काप करून ही मस्तपैकी तेलामध्ये अगदी थोडंसं तेल घेऊनच तळायचे आहे. जास्त तेल घेतलं तर आपलं तेल जास्त वाया जातं, खराब होतं. ते परत आपल्याला वापरता येत नाही. तर ही आपली
डिश तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही थाळी नक्की कमेंट करून सांगा. यामध्ये कोणताही पदार्थ या पद्धतीने केला तर अजिबात चुकणार नाही. अशा पद्धतीने ही झटपट आपली थाळी कशी बनवता येईल याचे योग्य पद्धत व नियोजन यामध्ये आपल्याला पाहता येईल. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही तुम्हाला मार्गशीर्ष तिसरा गुरुवार स्पेशल थाळी नक्की कमेंट करून सांगा. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.